खेड तालुक्यात बिबट्यांनी वनहद्द ओलांडली आहे, नागरिक दहशतीत। खेड तालुक्यातील तडवडे गणेशखिंड भागात आदिलभाई जमादार यांच्या घराच्या समोर बिबट्याचे दर्शन झाल्याचे त्यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। वन विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। दरम्यान तालुक्यात अनेक गावांमध्ये सैरभैर झालेले बिबटे सर्रास दिसून येत आहेत। खेड तालुक्यातील टाकळकरवाडी येथे रामदास गणपत टाकळकर या शेतकऱ्याने बिबट संरक्षणासाठी घर आणि गोठा परिसराला तारेचे कुंपण उभारले। यासाठी त्यांना लाखोभर रुपये खर्च आला। सध्या वाडीत कुत्री देखील टोळक्याने फिरतात, एवढी बिबट्यांची दहशत आहे। घरी एकट्याच राहणाऱ्या इंदुबाई पांडुरंग टाकळकर या बिबट्याच्या भीतीमुळे दररोज संध्याकाळी परगावी नातेवाईकाकडे मुक्कामी जातात आणि सकाळी पुन्हा शेतकामासाठी येत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी स्थिती नागरिक अनुभवत आहेत, त्यात निर्जन भागातील किंवा रानावरच्या वस्त्या अधिक दहशतीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रामदास गणपत टाकळकर, राहणार टाकळकरवाडी, वडाच्या कडेला इकडे घर आहे आणि इथे बिबट्यांची दहशत थोडीशी आहे। त्यामुळे घराचं तार कंपाऊंड करण्याची वेळ आलेली आहे। रात्रीचं भीती फार वाटते, त्यामुळं आवाज बिवाज बिबट्यांचे येतात। मी सुजाता बाळासाहेब टाकळकर बोलते। टाकळकरवाडी हे माझं गाव आहे। इथे ना बिबट्यांची खूप दहशत आहे। आम्ही इथे ओढ्याच्या कडेला राहतो। आमची शेती इथे शेतात राहत असल्यामुळे बिबटे खूप दिसतात आणि आमची जनावरे इथे असतात, त्याच्यामुळे आम्हाला लहान मुलं असतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते। त्वरित इथे पिंजरे वगैरे बसवण्यात यावे एवढीच विनंती।